परिषद ही आदित्यजी ठाकरे यांनी घेतली। खरं तर त्यांनी प्रश्न उपस्थित केला, पत्रकार परिषदेत घेतो कोण आणि उपमुख्यमंत्र्यांनी का घेतली, आणि म्हणून मी म्हटलं पेंग्विनने डोक्याला हात मारला असता। याचं कारण आदित्यजी, तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा धरताय। अहो हे विसरलात का? 2.5 वर्ष आपले पिताश्री मुख्यमंत्री होते, त्यांनी ना विधानसभेत एका प्रश्नाचं उत्तर दिलं, ना विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली। आणि त्यामुळे आपल्या पिताश्री मुख्यमंत्री असताना वेगळा न्याय आणि दुसरं कोणी मुख्यमंत्री असलं तर वेगळा न्याय, या पद्धतीच्या भूमिकेवर पेंग्विननेही डोक्याला हात मारला असता। बरं तेही जाऊ द्या, आम्ही तर माननीय उद्धवजींच्या अशा मुलाखती ऐकल्या की ज्यामध्ये नवाब मलिक विषयावर प्रश्न विचारू नका तरच येतो, अशाही मुलाखती आम्ही पाहिल्या। मग अशा बाबतीतल्या गोष्टी स्पष्ट केल्यावर पेंग्विनलाही हसं येईलच की। आणि म्हणून आदित्यजी असे वायफळ प्रयत्न करू नका। बल्क ड्रग पार्क हा प्रकल्पासाठी दिल्लीत जाणं आवश्यक होतं। आदित्यजी, तुम्ही आणि तुमचे सहकारी सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींना भेटलेलं आम्ही पाहिलं, पण या प्रस्तावासाठी तुम्ही एकही भेट केंद्र सरकारच्या कुठल्या मंत्र्याशी किंवा प्रधानमंत्री कार्यालयाशी केलेली दिसत नाही। स्वतःचं सरकार वाचवण्यासाठी मात्र पुढे अग्रेसर, पण राज्यातल्या आमच्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी कदमताल। आणि त्यामुळे या पद्धतीने राज्य 2.5 वर्ष जे चाललं, त्यामुळे आजची परिस्थिती आलेली आहे। राज्याची बदनामी केवढी आम्हाला प्रश्न विचारताय? विसरलात का आदित्यजी तुम्ही मनसुख हिरेंचा झालेला खून? याच राज्यातील मुंबई शहरात राहणाऱ्या एका मोठ्या उद्योजकाच्या घरासमोर असलेली स्फोटकांची गाडी, या सगळ्यांना काय संदेश दिलेत? व्यावसायिकांकडून खंडणी गोळा करण्यासाठी वाझे ते तत्कालीन गृहमंत्री हे दिमतीला तुमच्या होतेच। मग याच राज्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपतीच्या घरावर स्फोटकं लागली जातात, पोलिसांचे अधिकारी वसुलीचं काम करतात आणि सामान्य माणसाचा खून होतो। उद्योग येतील कसे? आणि म्हणून त्यावेळेला तुमच्या कुकृत्याने तुम्ही उद्योग येऊ दिले नाहीत। आताच्या 3 महिन्यामध्ये प्रयत्न करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला त्यावेळेच्या कुकृत्यानंतर आता कुप्रचाराने तुम्ही उद्योग यायला देत नाही आहात। यातनं सफल काय होणार आहे? फॉक्सकॉन वेदांत आणि फॉक्सकॉन यामध्ये फरक करून तुम्ही भ्रम फैलावण्याचा प्रयत्न केलात। कदाचित आर्थर रोडमधून तशी भ्रम फैलवणारी विद्या कशी आत्मसात केली पाहिजे ते जेलमधून आपल्याला पत्र आलं होतं का? कारण आमची तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही आहे।
मग फॉक्सकॉन वेदांतचा विषयच असेल तर आम्ही पत्र आणलंय, ज्यामध्ये 14 सप्टेंबरला स्वतः वेदांतचे अनिल अग्रवाल यांनी ट्विट केलंय, आम्ही गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक 2 वर्षापासून शॉर्टलिस्ट केल्यात जागा, प्रयत्न करतो. पुढे अनिल अग्रवाल असं म्हणतात, गुजरातनं दिलेला प्रस्ताव जास्त सवलतींचा होता आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच भागामध्ये अजून प्रस्ताव घेऊन येतो आहोत फॉरवर्ड इंटिग्रेशनचे. मग स्वतः वेदांत फॉक्सकॉनचे मालक किंवा वेदांतचे मालक जे सांगतात त्यापेक्षाही वेगळं जर तुम्ही सांगत असाल तर पेंग्विननाही हसवण्याचा हास्य खेळ तुमच्या पत्रकार परिषदेला म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. आणि म्हणून या सगळ्यातून सत्य दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि सत्य काय, 2.5 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळामध्ये जे प्रस्ताव आणि उद्योग गेले म्हणून तुम्ही जो भ्रम आणि खोटं पसरवताय ते मुळात आले कधी याचं एकही डॉक्युमेंट दाखवत नाही. एकदा मी डावोसला गेलो म्हणजे माझे आकाशाला हात लागले आणि मग मी बोलेन तेच सत्य. माझ्या समोर जो येईल तो मला वाटेल, मला जे सुचतंय तेच बोलणारा आला पाहिजे. या वृत्तीतनं राज्यकारभार चालत नसतो. आणि म्हणून उद्धवजींनी चालवलेलं सरकार आणि आदित्यजींनी मांडलेल्या भूमिका याचं वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र असंच करता येईल. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कधी कोणाशी भेटले नाही, बोलले नाही, पत्रकार परिषद गेले नाही. ते अहंकारी राजा. आदित्यजी मला सुचतं तेच खरं. मी एकदा डावोसला जाऊन आलो, माझ्या आकाशाला हात लागले. हाजी हाजी करणारे समोर आहेतच. आणि त्यामुळे विलासी राजपुत्र, राज्य कारभार अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र अशा पद्धतीने चालत नाही. माझी तर मागणी पुन्हा एकदा आहे, खरंच 2.5 वर्षात तुम्ही प्रयत्न करून प्रस्ताव आणलेत ना, यावर तुम्ही ठाम आहात ना, तर मग माझ्या या मागणीला समर्थन करा. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये नेमके किती प्रस्ताव आले, किती कोटीचे आले, कुठल्या कुठल्या टप्प्यावर ते होते, ते प्रत्यक्षात सुरू झाले, ते का सुरू नाही झाले, या सगळ्याची त्या 2.5 वर्षाच्या काळातली माजी मुख्य न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी. होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स असेल, विश्वास असेल तर आमच्या मागणीला समर्थन द्या. त्या 2.5 वर्षामध्ये आलेले प्रोजेक्ट किती, MOU किती झाले, सवलतीचे करार किती झाले, जागा ॲक्विजिशन किती झाल्या, पायाभूत समितीची बैठक झाली का, त्या सगळ्यासाठी केंद्र सरकारचा पाठपुरावा झाला का, त्याच्या मिनिट्स किती झाल्या, या सगळ्यांचा लेखाजोखा समोर यावा. आणि आताच्या उद्योगमंत्र्यांनी माजी मुख्य न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, 1 महिन्यात त्याचा रिपोर्ट यावा. आणि जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याला समर्थन दिलं नाही तर माझं म्हणणं पुन्हा खरं ठरेल, चोर मचाए शोर. होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. किंबहुना त्याच्या पुढे भाजप म्हणून आमचा आरोप आहे. म्हणताय ना तुम्ही MOU केलं होतं,
मग ते फॉक्सकॉनशी केलं होतं, एअरबसशी केलं होतं, ड्रग पार्कशी केलं होतं. मग MOU केलेले प्रोजेक्ट, प्रस्ताव आणि उद्योग प्रत्यक्षात सुरू का नाही झाले? MOU ते प्रत्यक्ष सुरू होणं, MOU ते जागा ॲक्विजिशन यात दिरंगाई का झाली? वेळ का काढला गेला? त्या सगळ्यामध्ये काढलेला वेळ आणि झालेली दिरंगाई ही त्या उद्योग जगतातल्या उद्योजकांशी वाटाघाटी करत होतात का तुम्ही? टक्केवारीची भाषा चालली होती का? आणि त्यामुळे चौकशी याचीही व्हावी की उद्योग मंत्री आणि त्यांच्या OSDंच्या त्या काळातल्या सगळ्या निर्णय, चर्चा आणि कारवाई, परत सांगतोय, तत्कालीन उद्योग मंत्री आणि त्यांचे OSD यांची आणि यालाही तुम्ही समर्थन द्या, ही आमच्या आदित्यजींना विनंती आहे. आणि म्हणून बालिश पेंग्विनसाठी केलेला हास्य जत्रेचा प्रयोग म्हणजे आदित्य ठाकरेजींची ही पत्रकार परिषद आहे. यापेक्षा जास्ती महत्व काही असूच शकत नाही. आदित्य ठाकरेजींना माझं आव्हान आहे, फेस टू फेसच्या चर्चेला मी तयार आहे. जागा तुम्ही ठरवा, स्थान तुम्ही ठरवा, टेलिप्रॉम्प्टर तुमचा, मी फक्त कागदाने येईन. पुन्हा एकदा पेंग्विन सुद्धा डोक्याला हात मारेल असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. अहो, एवढं तरी विचार करा, तुम्ही ज्या सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होतात त्यातले गृहमंत्री CBIने जेलमध्ये घेतले, हायकोर्टाने जेलमध्ये घेतले. दबाव टाकल्यानंतर त्यांचा राजीनामा झाला होता. आणि दुसरे मंत्री नवाब मलिक हे आजही जे आहेत NIA, तरी तुम्ही त्यांचा राजीनामा नाही मागितला. जो दाऊदची सलगी करेल असा आरोप केंद्रीय यंत्रणा टाकतील आणि जेलमध्ये जो जाईल तो नवाब मलिक, त्यांना साधा बेलही मिळणार नाही, त्यांनी राजीनामा द्यायचा नाही. पण तुमच्या घरी किचन कॅबिनेटमध्ये बनवलेल्या आरोपांवर आताच्या मंत्र्यांकडनं तुम्ही राजीनामा मागायचा. पेंग्विन सुद्धा डोक्याला हात लावेल. असं शब्द जो वापरू शकतो ज्याला घटनेचा अभ्यास नाही. ज्या सरकारला शपथ राज्यपालांनी दिली, जे सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केलंय, ज्या सरकारच्या विरोधात त्यांच्या 25 ॲप्लिकेशन अर्जानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आदेश केले नाहीत, ते सरकार घटनाबाह्य. आणि स्वतः त्यांनी म्हणजे आदित्यजींनी आमच्या जीवावर मतं घेतली. ते स्वतः सुद्धा आदित्य ठाकरे भाजपच्या जीवावर निवडून आले आणि ते दुसऱ्यांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्तेत गेले. ते काय घटनेला धरून? आणि त्यामुळे ज्या व्यक्तीला घटनेचा अभ्यास नाही ते म्हणजे आदित्य ठाकरेजी, तुम्ही घटनाशून्य आहात. आणि त्यामुळे तुमच्याकडनं असे विदूषकी वाक्य किंवा शब्द वापरू नये अशी आमची अपेक्षा आहे. विलासी राजपुत्राचं वर्णन बघायचं असेल तर आदित्यजींकडे बघावं लागेल. कल्पना विलास नाही, कृती विलास पूर्णपणे शून्य, सहभागितेतला विलास नाही,
कर्मविलास कमी, आणि म्हणून आपल्याच जगामध्ये आपण जगायचं. आणि मी म्हणतो तेच खरं, समोरचं सगळं जग आणि सगळ्या जगातली लोकही माझ्यापेक्षा खाली विलासी राजपुत्र. आशीष जी, हिंदी में जानना चाहेंगे, आज जिस तरीके से आदित्य ठाकरे की प्रेस हुई और उन्होंने कुछ डॉक्यूमेंट्स लेकर ये कहा कि फॉक्सकॉन और वेदांता फॉक्सकॉन दोनों में फर्क था, वो सेमीकंडक्टर बनाने वाली बात आप कर रहे थे, आप मोबाइल बनाने वाली बात कर रहे थे, इन सारी चीज़ों को कैसे? आज की आदित्य ठाकरे जी की प्रेस कॉन्फ्रेंस, यानी पेंगुइन सेना अध्यक्ष ने पेंगुइनों को हंसाने का कॉमेडी शो कार्यक्रम था. पेंगुइन भी ये प्रेस कॉन्फ्रेंस अगर हमारे बायकाला के जू में सुनते तो सर पे हाथ लगा देते. सवाल यह है, फॉक्सकॉन वेदांत और फॉक्सकॉन इसमें फर्क था, तो आप तो जो बोलेंगे वो राजनीतिक बात है, लेकिन वेदांत फॉक्सकॉन के मालिक अनिल अग्रवाल जी ने 14 सितंबर को ही ट्वीट किया है कि हम 2 साल से शॉर्टलिस्ट करके गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र इस इलाके में जगह देख रहे थे, और तब के सरकार के प्रयास कम पड़े और अलग सरकार ने, दूसरे सरकार ने हमको कंसेशन ज़्यादा दिए तो हम वहाँ चले गए. ये वेदांत के मालिक खुद कह रहे हैं. बावजूद उसके फिर आदित्य जी का ये बयान, यानी भ्रम फैलाकर लोगों को भ्रमित करने का प्रयास है. इसके लिए मैंने कहा पेंगुइन भी सर पे हाथ लगा देगा. इस प्रकार की प्रेस कॉन्फ्रेंस थी. दूसरा सवाल एनसीपी लगातार कह रही है कि 2 लाख करोड़ का इन्वेस्टमेंट बाहर गया और 2000 करोड़ का इन्वेस्टमेंट लेकर आए, और उसके लिए डिप्टी सीएम प्रेस कॉन्फ्रेंस. भाई 2.5 साल में एनसीपी, शिवसेना और कांग्रेस ने क्या लाया उसका तो जवाब दीजिए. 3 महीने वाली सरकार को 50 प्रश्न पूछते हो, 2.5 साल आप रहे हो, 5 काम तो बताओ. और इसके लिए मैं मांग कर रहा हूं, 2.5 साल में उद्धव जी जब मुख्यमंत्री थे उस दौरान कितने प्रोजेक्ट आए, कितना इन्वेस्टमेंट आया, कितने प्रोजेक्ट के लिए लैंड एक्विजिशन हुई, कितने भूमि पूजन हुए, कितने लोगों को जॉब लगा, ये सब के ऊपर रिटायर्ड चीफ जस्टिस की इंक्वायरी बिठानी चाहिए और 1 महीने में उसका रिपोर्ट आना चाहिए. दूध का दूध, पानी का पानी हो जाए. अगर मेरी इस मांग को शिवसेना, उद्धव बाला साहेब ठाकरे, ये पार्टी अगर सपोर्ट नहीं करती है तो इसका मतलब शिवसेना, उद्धव बाला साहेब ठाकरे की प्रेस यानी चोर मचाए शोर. सर, आदित्य ठाकरे जी ने कहा है कि ये सरकार जो है इसने जो भी प्रोजेक्ट्स लाए हैं वो सब मतलब धूल खाने वाले प्रोजेक्ट्स थे. ऐसे प्रोजेक्ट्स इस सरकार ने महाराष्ट्र में लाए हैं. इसी के लिए मैंने कहा कि ये विलासी राजपुत्र है. मैं कहूंगा वो सच, मैं बताऊंगा वो सही, मुझे जो लगता है वही सच, और बाकी कोई करे तो धूल. और इसके लिए ये सरकार जब उनकी थी तब अहंकारी राजा और विलासी राजपुत्र इस कहानी का हमने जीता जागता प्रयोग देखा है. आज कांग्रेस का प्रतिनिधिमंडल राज्यपाल के पास गया और अभी राज्यपाल से निकलने के बाद उन्होंने सरकार बर्खास्त करने की मांग की, क्योंकि किसानों की मदद नहीं हो रही और इंडस्ट्री बाहर जा रही है. गए 3 महीने से लगातार हम ये देख रहे हैं, सत्ता को खोने के बाद शिवसेना, उद्धव बाला साहेब ठाकरे, ये पार्टी, कांग्रेस और एनसीपी ये बेचैन और बौखला गई है. जो मौका मिले उस मौके को प्रयास करके इस सरकार के खिलाफ भ्रम फैलाओ, इसको गिराने का प्रयास करो या गिर जाए. ये मुंगेरी लाल के हसीन सपने देखकर एक एक कदम अंधेरे में वो आगे चल रहे हैं. सत्ता हाथ से चली गई, उसके कारण जो तकलीफ, जो पीड़ा, जो दर्द
ये शिवसेना उद्धव ठाकरे कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस का है, उससे ये लगातार प्रयास उनके होते हैं। लेकिन सरकारें कानून से चलती है, हमारी सरकार कानून तरीके से चल रही है, उसको कोई भी धोखा या अचरज नहीं है। सर, किशोरी पेडनेकर जी ने आरोप लगाया है कि किरीट सोमैया जी ने जो आरोप किया था उस आरोप की वजह से उनकी सास है उनका निधन हुआ। किसी की भी मृत्यु है दुर्भाग्यपूर्ण है, मुझे पता नहीं, लेकिन उनके परिवार में अगर इस प्रकार का दुख हुआ है तो उसके प्रति हमारी संवेदनाएं हैं। जहाँ तक कानून में समझता हूँ, ऐसे कोई भी क्रिमिनल प्रोसीजर कोड में इस प्रकार का बयान या इस प्रकार की बात कहकर अपने इंक्वायरी से बचा नहीं जा सकता, ऐसा स्पष्ट है। सकाळी दिलं ऑलरेडी। आप विषय से भटक क्यों जा रहे हो? बात मुंबई की चल रही है तो आप उत्तर प्रदेश पे जा रहे हो, बात मुंबई की चल रही है आप नागपुर पे जा रहे हो। अगर आपकी बात सही थी तो आप डंके की चोट पे ये कहते जो इंक्वायरी करना कर लीजिए, हमने काम सही किया है। आदित्य जी बात को अटका और भटका रहे, इसका मतलब इस 12,000 करोड़ के प्रोजेक्ट्स में जो तथ्य और सत्य आगे सामने आएगा, वो कौन से व्यक्ति और कौन से नेता और कौन से पार्टी की तरफ इंगित करता है, उसकी ही आगाज करने वाला है। नाना पाटोळेंनी एक व्हिडिओ आज दाखवलाय, त्याच्यामध्ये असं लिहिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे गुजरातमध्ये 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला हा ऍक्ट ऑफ गॉड नसून फॅक्ट आहे असं नाना पाटोलेला त्यांच्या पक्षातले लोक सिरियसली घेत नाहीत तर मी का घेऊ? आणि दुर्दैवी मृत्यूंवर झाल्यानंतर सुद्धा जे राजकारण करतात त्यामध्ये जर नाना पाटोले असतील तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।